सगळ्यांसाठी सरप्राईज आहे। खालून वरून या मूर्तीमध्ये सगळे उपवासाचे पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात। तर मी तुम्हाला इथे सांगते, बाप्पांचे जे कान आहे, ज्या कानावर जे आकृती किंवा आपण जे चित्र रेखाटलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी बदामाचा वापर केलेला आहे। जी गणपती बाप्पांना माळ घातलेली आहे त्याच्यावर सुद्धा बदामाचा वापर केलेला आहे। जे राजगिरा आपण म्हणतो त्याचा सुद्धा वापर केलेला आहे। आणि बाप्पांना जे बाहुबंधामध्ये जे बांधलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी बटाट्याचा, छोटे जे बटाटे असतात त्या छोट्या बटाट्यांची एक छान अशी डिझाईन त्यांनी केलेलं आहे। काजूसुद्धा आहेत, काजू, बदाम, बटाटा अशा छान सुकामेव्याचा इथे यांनी वापर केलेला आहे। त्या मोदकामध्ये सुद्धा काजू, बदाम, पिस्ता आणि साबुदाणा, एकंदरीत हे जे काही उपवासाचे पदार्थ आहे ते अक्षरशः छान पद्धतीने त्यांनी तो जो लेप आहे तो लावलेला आहे मोदकाला खास करून। खाली जर आपण पाहिलं बाप्पांच्या पायथ्याशी, तिथे रताळे आहे, छोटे रताळे त्यांनी ठेवलेले आहेत। खोबरे जे आपण म्हणतो, खोबऱ्याचा सुद्धा इथे त्यांनी छान प्रकारे वापर केलेला आहे। गणपती बाप्पांचं वाहन म्हणजे उंदीर मामा, काळ्या मनुक्यांनी त्याला साकारलेलं आहे उंदीर मामांना। अशा प्रकारे ही 6.5 फुटाची जी मूर्ती आहे ती फक्त आणि फक्त उपवासाच्या पदार्थांनी साकारलेली आहे। खरं सांगायचं तर जे आपण पदार्थांपासून तुम्ही ही मूर्ती केलेली आहे, पण हे पदार्थ कुठेतरी खराब होण्याची शक्यता नसते का? त्याच्यासाठी कोणती दक्षता घेतली आहे का? त्यासाठी दक्षता घेतली गेली आहे। जी पावडर असते जी खराब नाही होती, पावडर मारली गेली त्याच्यावर। 1 महिना पहिला मी ट्रायल केली आहे का काही वस्तू खराब होतात का, ती खराब होणारी वस्तू ती यूज नाही केली आणि त्यावर केमिकल मारले गेले असं खराब नाही हो म्हणून। जी खाल्ल्यावर पण काय होणार, केमिकल असं वापरलं काही जीवजंतू खाल्ल्यावर पण तिला काय हानी होणार नाही। किती फुटाची मूर्ती आहे ही आणि किती वर्षांपासून ही मूर्ती तुम्ही साकारताय? ही मूर्ती 6.5 फुटाची आणि 49 वर्ष झाले आम्हाला हे सध्या आहे चालू। पुढच्या वर्षी 50 वर्ष आणि मी अशी मूर्ती आम्ही 17वी मूर्ती आहे जी मटेरियलमध्ये बनवतो आम्ही। सुकामेवा म्हणजेच उपवासाच्या पदार्थांपासून साकारलेले गणपती बाप्पा आज तुम्हाला पाहायला मिळाले आणि खरं तर या गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे। अगदी भव्य दिव्य मूर्ती आज तुम्हाला सुद्धा पाहायला मिळाली आणि खरंच गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, आमच्यावर आहे। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा इथे नक्की भेट द्यायला या गणपती बाप्पांना। गणपती बाप्पा मोरया। कॅमेरा पर्सन फैजानसह आर्य इल्हे, राजश्री मराठी।